नमस्कार महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारक भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाची बातमी आणि गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। मागील बऱ्याच दिवसापासून आपण जी शिक्षक भरती प्रक्रिया रखडलेली होती आदर्श आचारसंहितेमुळे आणि निवडणूक आयुक्ताला परवानगीसाठी आपण जे अर्ज केले होते राज्य शासनाने त्याचं काय झालं या संबंधाने हे गुड न्यूज आहे। पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक न्यूज बुलेटिन सुद्धा आलेला आहे या संबंधाने। तर काय आहे हे जाणून घेऊया, त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा। शंका असल्यास नक्की कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला मिळत राहतील। तर सगळ्यात पहिल्यांदा बघून घेऊया गुड न्यूज काय आहे। तर मित्रांनो, गुड न्यूज ही आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाने आता जी भरती प्रक्रिया रखडलेली होती त्यांच्या पुढे जे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता की यांची भरती प्रक्रिया राबवायची, चालू करायची की काय करायची या संबंधाने गुड न्यूज जी आलेली आहे। तर केंद्रीय निवडणूक आयोगाने असं उत्तर दिलेलं आहे की ज्या 11,085 उमेदवारांच्या ज्या निवड याद्या लागलेल्या होत्या, काही ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं होतं आणि त्यांच्या आदर्श आचारसंहितेमुळे लोकसभेच्या निवडणुकीमुळे जे भरती प्रक्रिया रखडलेली त्यांना नियुक्ती आदेश मिळालेले नव्हते, अशांना त्या जिल्ह्यातील त्या परिसरातील निवडणूक लोकसभेची निवडणुकाचा टप्पा संपल्यानंतर त्यांना आपण आदेश देऊ शकतो, अशा प्रकारचं न्यूज बुलेटिनमध्ये आलेलं आहे। म्हणजे उदाहरणार्थ गडचिरोली पूर्व विदर्भातील 19 तारखेला जर निवडणूक प्रक्रिया होती तर ही 19 तारखेची निवडणूक प्रक्रिया संपली की 20 तारखेपासून तुम्हाला मात्र त्या जिल्ह्यातील भरती प्रक्रियाकरिता नियुक्तीपत्र तुम्हाला देता येईल, त्यांचं समुपदेशन करता येईल, अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे। तर याचाच अर्थ काय की ही एक चांगली फार मोठी गुड न्यूज येत आहे, कारण व्यवस्थित प्रस्ताव राज्य सरकारने पाठवलेला होता आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला सर्व अटी शर्ती पूर्ण केलेल्या होत्या। त्यामुळे ही एक चांगली बातमी येत आहे की ज्या जिल्ह्यातील ज्या फेजमध्ये निवडणूक आहे ती निवडणूक जशी संपली तशी पवित्र पोर्टलमधील जे अभियोग्यताधारक लोकांच्या ज्या निवड्या ज्या लागलेल्या आहेत 11,085 लोकांच्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना आता नियुक्तीपत्र बहाल केले जाईल, त्यांचं समुपदेशन केलं जाईल, अशा प्रकारची चांगली बातमी येत आहे। मग दुसरा प्रश्न यामध्ये एक मुद्दा असा आहे की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि समुपदेशन तर होणारच आहे, पण मुंबईसारख्या ठिकाणचं जे आहे तर मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा त्या फेजची निवडणूक झाली तर ते भरती प्रक्रिया सुरू होऊन जाईल। त्यानंतर एक रयत शिक्षण संस्थेचा जो प्रश्न होता, रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांची निवड झालेली आहे की त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बाकी आहे, याद्या लागणे बाकी आहे, तर त्याची कोर्टामध्ये एक याचिका टाकलेली आहे आणि त्या याचिकेचा निकाल जेवपर्यंत लागणार नाही तोपर्यंत सध्या मात्र इथे कुठल्याही प्रकारचा निर्णय इथे सांगता येणार नाही त्यांचा काय होणार आहे, पण लवकरात लवकर त्याचा निर्णय लागावा असं मला तरी वाटते। त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा होता की यानंतर ही भरती प्रक्रिया झाल्यानंतर पुढचा राऊंड कुठला लागणार आहे, म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड लागणार आहे की विथ इंटरव्ह्यूवाला राऊंड लागणार आहे। तर या संबंधाने काय न्यूज आहे, तर आता आलेल्या न्यूज बुलेटिनमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा आदेश निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेला नाही आहे, म्हणजे त्यांच्या याद्या मात्र सध्या थांबवून ठेवायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे। मग इथे आपल्याला हरॅस होऊन जाण्याची काही गरज नाही आहे, आज लागलं नाही तर पुढे नक्कीच लागतील। मग या मधल्या काळामध्ये आपण काय करायचं आहे, तर मित्र संपूर्ण देशभरामध्ये 7 टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक आहे। जवळपास 4 जूनपर्यंत हा निकाल आणि निवडणूक चालणार आहे। त्यानंतर 5 जूनला ही आचारसंहिता संपेल आणि या 6 जूनपासून या भरती प्रक्रिया सुरळीत सुरू होईल असं मला तरी वाटतं। पण या मधल्या काळामध्ये आपण काय करू शकतो, तर मधल्या काळामध्ये आपल्याला आपल्या लेवलपासून पाठपुरावा करायचा आहे। तुम्ही व्यक्तिशः किंवा तुमच्या संघटनामार्फत जे चांगले बोलू शकतात, या आधीच्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे बोललेलो होतो, तुम्ही या संपूर्ण भरती प्रक्रियेबाबत पाठपुरावा करत राहा की यानंतरचा पहिला राऊंड कन्व्हर्टेडवाला लावायचा आहे, विथ इंटरव्ह्यूवाला लावायचा आहे, त्याची प्रक्रिया कुठपर्यंत सुरू आहे, प्रक्रिया करून ठेवावी याकरिता पाठपुरावा करत राहावा लागणार आहे, जेणेकरून ज्या 5 तारखेला तुमची आचारसंहिता संपल्यानंतर 6 तारखेला तरी निदान असं पत्र निघलं पाहिजे की ही भरती प्रक्रिया आता राबवायची आहे, कन्व्हर्टेडवाली किंवा विथ इंटरव्ह्यूवाली, अशा प्रकारचे आपण मात्र सुस्त न राहता आपापल्या स्तरावर आपण सतत प्रयत्न करत राहूया। तर चला मंडळी, इतकेच एक छोटीशी गुड न्यूज होती, पण ही फार गुड न्यूज महत्त्वाची आहे। जास्तीत जास्त उमेदवारांना शेअर करा, 11,085 उमेदवारांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याबद्दलची माहिती होईल। आणि मित्र हो, अशा प्रकारची चांगल्या बातम्या मी तुम्हाला देत असतो, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका। धन्यवाद। परत भेटूया अशाच एका गुड न्यूज सोबत। जय महाराष्ट्र।